नमस्कार. कसे आहात सगळे? लढताय ना? लढायलाच पाहिजे. आपल्याला करोनाशी लढायचं आहे आणि करोनाला हरवायचं आहे. यासाठी आपण करोनाला हरवायचं ही व्हिडिओ मालिका नागरी आरोग्य केंद्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांच्यातर्फे सुरू केली होती आणि त्याच्या अंतर्गत आज आपण 5व्यांदा भेटतोय. म्हणजे आतापर्यंत आपली आता ओळख झाल्यासारखीच झाली आहे, हो ना? तर सुरुवातीलाच मी सांगते की आपलं जे चॅनल आहे यूट्यूबचं आणि फेसबुकचं पेज आहे त्याला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. कारण तुम्ही जेवढं शेअर कराल, जेवढ्या कमेंट्स कराल, तेवढी ही माहिती तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पोहोचेल. त्यामुळं आपल्याला एकत्रित टीममध्ये काम करायचं आहे आणि यासाठी आपलं सहकार्य अपेक्षित आहे. तर आज आपण बोलणार आहोत अगदी महत्त्वाच्या विषयावर, जो सगळ्यांनाच मनापासून आवडतो किंवा त्याच्याबद्दल बरेचसे प्रश्न असतात मनामध्ये. तर आजचा विषय आहे आपला करोना आणि मास्क आणि त्याच्या बाबतीमधल्या बऱ्याचशा टिप्स, ट्रिक्स आणि रिस्क्स यांच्याबद्दल मी बोलणार आहे. म्हणजे तुम्हाला मास्कचा वापर कसा करता येईल यासाठी आजच्या या पूर्ण माहितीचा भरपूर फायदा होईल असं मला वाटतंय. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे लक्षात ठेवायचंय की कोविड से डरना मना है. हे मी का सांगतेय वारंवार? कारण असं बऱ्याचदा होतं की जेव्हा आपल्याला करोनाची बाधा होते किंवा कोविड झालाय असं लक्षात येतं, त्यावेळेला फक्त भीतीनी मन भरतं आणि त्यानंतर आपण कोणतेही निर्णय पटकन घेण्यात आपल्याला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर भीती आपल्याला दूर करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि एम्पॉवर्ड व्हायचंय. इन्फॉर्म्ड अँड एम्पॉवर्ड हे आपलं एम आहे आणि त्यासाठी ही सिरीज जर तुम्ही सुरुवातीपासून फॉलो केली, पहिल्या भागापासून, तर प्रत्येक भागामध्ये आपण करोना बाबतीमध्ये वेगवेगळे अँगल्स बघितलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारे करोनाशी लढण्यासाठी आपली तयारी कशी असायला पाहिजे याबाबत आपण बघितलेलं आहे. तर ही सिरीज तुम्ही नक्की बघा, सुरुवातीपासून बघा आणि त्याची माहिती तुमच्या फ्रेंड्सनाही द्या. घाबरायची गरज नाही हे अशासाठी मी म्हणते कारण व्हायरस हे अतिशय नाजूक असतात. नाजूक म्हणजे त्यांना जगण्यासाठी शरीराची आवश्यकता असते आणि शरीराबाहेर ते जास्त काळ जिवंत राहू शकत नाहीत. आणि अशा वेळेला जर आपण योग्य प्रकारे त्यांना हँडल केलं तर आपण सुरक्षित राहण्याची शक्यता खूप वाढते. अर्थात हा नाजूकपणा फक्त शरीरात पोचण्यापूर्वी असतो, त्यामुळं आपल्याला शरीरात पोचण्यापूर्वीच व्हायरस कसा कमी करता येईल याची पूर्ण काळजी घ्यायला पाहिजे. तर आज एक विनंती आहे सगळ्यांना की हे 4 चित्र इथे दिसत आहेत. तर या 4 चित्रांपैकी तुम्ही नक्की कुठल्या प्रकारामध्ये आहात हे तुम्ही थोडंसं बघाल. म्हणजे आता जर तुम्ही घराबाहेर पडल्यानंतर मास्क सतत चेहऱ्यावर ठेवत असाल, बिलकुल काढत नसाल, तर तुम्ही पहिल्या भागातले आहात. तुम्हाला मास्क वापरायला आवडत नसेल, जमत नसेल, तर तुम्ही दुसऱ्या भागातले आहात. आणि मास्क लावून तुम्ही बाहेर तर पडता, पण बऱ्याच वेळा तुमचं नाक मास्कच्या बाहेर असतं. असं जर घडत असेल तर तुम्ही तिसऱ्या भागातले आहात, तिसऱ्या प्रकारचे आहात. आणि समजा मास्क तुमचा हनवटीच्या खाली गळ्याजवळ वगैरे असा जास्त काळ राहत असेल किंवा काही काळ जरी राहत असेल तर मग तुम्ही चौथ्या प्रकारातले आहात. तर तुम्ही नक्की कोणत्या प्रकारातले आहात हे तुम्हाला आम्हाला सांगावं वाटलं तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा. नाही तर कमीत कमी आपल्या मनाशी तरी तुम्ही विचार करा की आपण नक्की कोणत्या भागामधले आहोत. ठीक आहे? आणि आता ही दुसरी विनंती अशी की प्लीज 1 मिनिटासाठी जरा सगळ्यांनी डोळे बंद करा आणि तुम्हाला अशी कल्पना करायची आहे की आपल्याला करोना व्हायरस नुसत्या डोळ्यांनी दिसायला लागलाय. अर्थात आत्ता आपल्याला ती शक्ती नाही आहे कारण तो व्हायरस मायक्रोस्कोपी म्हणजे साध्या मायक्रोस्कोपमधनं पण दिसत नाही, एवढा छोटा असतो व्हायरस. तर मात्र आपण आता अशी कल्पना करायची आहे की आपल्याला एक सुपर पॉवर मिळाली आणि त्यामुळं आपल्याला आपल्या आजूबाजूला जो करोना व्हायरस आहे तो दिसतोय आणि असे छोटे छोटे लाल डॉट्स किंवा टिंब दिसतात. समजा एखाद्या बाधित व्यक्तीच्या शिंकेतून, खोकल्यातून किंवा बोलण्यातून तो जेव्हा बाहेर येतो त्यावेळेला पण आपल्याला दिसतंय ते, किंवा हवेत तरंगत असेल किंवा अंगावर किंवा वस्तूंवर पडला असेल तर अशी छोटी छोटी टिंब आपल्याला सगळीकडे दिसतात. मग अशी कल्पना केली का? हां, थँक्यू. आता
अ, असंच काहीतरी दिसलं ना, लाल रंगाचं असं बाहेर येणारं. कारण शरीरातनं बाहेर पडण्यासाठी फक्त 2च मार्ग आहेत, नाक आणि तोंड. आणि ह्या 2 मार्गांनी जो व्हायरस बाहेर येणार तो जर आजूबाजूला राहत असेल आणि तो आपल्याला दिसत असेल, तर अशा वेळेला असं काहीतरी चित्र तुम्हाला डोळ्यासमोर आलं असेल. हे अर्थातच स्पेशल फोटोग्राफी वापरून केलेलं आहे म्हणून हा फोटो आलाय, नाहीतर नुसत्या डोळ्यांना असं आपल्याला कधीच दिसत नाही. तर जर खरंच असं झालं असतं आणि आपल्याला ही पॉवर मिळाली असती आणि आपल्याला व्हायरस दिसू लागला असता सगळीकडचा, आता सध्या तो दिसत नाही आपल्याला, तर अशा वेळेला सर्वांनी काय केलं असतं असं तुम्हाला वाटतं? खरंच व्हायरस दिसत असता तर मग आपण सगळे कसे वागलो असतो? तर खरंच जर असं झालं असतं तर आपण सर्वांनी काय केलं असतं हे तुम्ही तर विचार केला असेल, पण मला जे वाटतंय ते मी सांगते. अशा वेळेला व्हायरस दिसत असता आपल्याला तर आपण एकमेकांपासून जास्तीत जास्त अंतर ठेवलं असतं जेणेकरून तो आपल्यापर्यंत पोहोचू नये. प्रत्येकाने मास्क अगदी लावलाच लावला असता, तो बोलताना पण काढला नसता. कारण विषाणू बाहेर पडू नये म्हणून आणि विषाणू आत जाऊ नये म्हणून दोन्ही ह्याच्यासाठी त्यांनी मास्क वापरला असता. आपण एकमेकांच्या वस्तू फोन मोबाईल वगैरे अशा घेतल्या नसत्या पटकन, किंवा ज्या हवेमध्ये जंतू आहे त्या ठिकाणी आपण गेलोच नसतो, टाळलं असतं जाणं. किंवा एखाद्या वेळी गेलोच असतो तर खूप सारं प्रोटेक्शन, खूप सारी शस्त्र वापरली असती जी आपण पूर्वी बोललो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण हातांची स्वच्छता पण अगदी काळजीपूर्वक केली असती. म्हणजेच काय की शरीरामध्ये करोना शिरण्याचे जे मुख्य मार्ग आहेत ते पण पुन्हा महत्त्वाचे 2 आहेत, नाक आणि तोंड. तर हे जे मार्ग आहेत त्यांचा आपण अगदी अगदी जीव तोडून प्रोटेक्शन केलं असतं. कारण सीइंग इज बिलिव्हिंग. आत्ता दिसत नाहीये म्हणून आपल्याला लक्षात येत नाहीये की आपण किती धोक्यामध्ये आहोत. आपण गृहीत धरतो की आपल्या आजूबाजूला करोना नसणार आहे कारण तो आपल्याला दिसत नाही. पण तोच जर आपल्याला दिसत असता तर मात्र आपण अक्षरशः कधीही मास्क काढला नसता, कारण आपल्याला कळलं असतं की आता आपण रिस्कमध्ये आहोत आणि आता मास्क नाही काढला पाहिजे. आणि आपण अर्थातच सगळे नियम पाळले असते, कारण आपल्याला नियमांचं कारण समजलं असतं आणि कधी कधी ते डोळ्यांना दिसलं पण असतं. आता उदाहरणार्थ 2 व्हीलरवर डबल सीट बसायचं नाही असा एक नियम आहे. मग याबद्दल बऱ्याच जणांनी चेष्टा केली जाते किंवा का बरं असं, ह्यानी काय फरक पडणार असं वाटतं आणि याच्यामुळं बऱ्याचदा नियमांची चेष्टा होते. पण आता हे बघा, हे एक असं त्यांनी फोटो काढला होता की 2 व्यक्ती एकामागे एक पळत आहेत आणि त्यावेळेला पुढच्या व्यक्तीकडनं व्हायरस कुठे जातोय. तर जेव्हा वेगामध्ये जात असतो तेव्हा व्हायरस हा मागच्या बाजूनी बाहेर पडत राहतो, म्हणजे बाहेर आलेला व्हायरस हा वाऱ्याने मागे जात राहतो. तर अशा वेळेला मागच्या व्यक्तीला खूप सारी जोखीम असते. त्याचप्रमाणे कधी कधी मागे बसलेली व्यक्ती ही पुढे वाकून बोलायचा प्रयत्न करते आणि त्यामुळं मग दोघांनाही धोका राहतो. तर म्हणून हा नियम आलेला आहे. आणि समजा खरंच आपल्याला व्हायरस दिसत असता तर मग आपण नक्कीच हा नियम मोडला नसता. आता काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्यात. एक म्हणजे ही साथ पूर्णतः थांबण्यासाठी काही महिने जातील, कारण आता एवढ्या केसेस यायला लागल्यात की त्या कमी होण्यासाठी परत हळूहळूच कमी होणार केसेस, त्यामुळे त्याला जास्त महिने लागतील. आणि हे जे साथ थांबण्याचं आहे ते टीमवर्क जर आपलं वाढलं तरच लवकर होईल. म्हणजे आपल्याला करोना टीममध्ये माणसं कमी व्हायला पाहिजेत आणि भारत टीममधली माणसं वाढायला पाहिजेत. आणि आपण दुसऱ्या भागात बघितलं होतं की प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे, कारण आपल्याला ट्रेन थांबवायची आहे म्हणून ब्रेक प्रत्येकालाच लावायला लागेल. प्रत्येकाच्या प्रयत्नांनीच साथ थांबणार आहे, कुणा एकाच्या किंवा दुसऱ्याच्या प्रयत्नांनी किंवा फक्त प्रशासनाच्या प्रयत्नांनी साथ थांबणार नाहीये. तुम्हाला आणि मला एकत्रित प्रयत्न करायला लागणार आहेत. त्यामुळं जे कोणी इथल्या पोस्ट शेअर करतात त्या शेअरमुळं आपली भारत टीम वाढत राहतीये. त्यामुळं मी सर्वांचे धन्यवाद म्हणते की आपण सर्व एका टीममध्ये काम करत आहोत. आता मी मगाशी म्हटलं की इन्फॉर्म्ड असणं हे चांगलं असतं, एम्पॉवर्ड करतं. म्हणजे नक्की काय, जेव्हा आपल्याला अधिक माहिती मिळते तेव्हा आपण अधिक चांगले निर्णय घेऊ शकतो. तर आज माझा तोच प्रयत्न राहील. तर त्यासाठी आपण सर्वात आधी बघूया की या करोनाला आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू द्यायचा नसेल, त्याला पॉवरफुल होऊ द्यायचं नसेल तर त्यासाठी आपल्याकडे कोणते शस्त्र आहेत. आता आज आपण थोडा वेगळा विचार करायचा आहे. आपल्याला माहिती आहे की तो एकतर हवेद्वारे येईल किंवा वस्तू किंवा हातावर बसून येईल. हे 2च मार्ग आहेत करोना आपल्या शरीरामध्ये शिरण्याचे. आता जेव्हा हवेद्वारे आपल्याला प्रसार रोखायचा असतो तेव्हा मास्कचा योग्य वापर, अंतर, योग्य वायुविजन
शील्ड, गॉगल्स, गर्दी टाळणे, बंदिस्त जागा टाळणे, कुटुंब व्यतिरिक्त संपर्क टाळणे किंवा कमीत कमी ठेवणे हे मार्ग आहेत. वस्तू आणि हातावरून येऊ नये म्हणून पाणी आणि साबणाचा वापर, सॅनिटायझर, जंतुनाशक द्रावण, हात चेहऱ्याला न लावणे, वेळेचा योग्य वापर, UV रेज जिथे शक्य असेल तेव्हा, किंवा मास्क आणि शील्ड वापरणे हे मार्ग आहेत. आता पुन्हा 1 मिनिट जरा विचार करा आणि मला सांगा की तुम्ही जे मार्ग वापरताय त्या मार्गांमुळं जे तुम्ही वेगवेगळे आजार टाळण्यासाठीचे प्रयत्न करताय ते प्रयत्न या गटामधले आहेत की या गटामधले जास्ती आहेत? तर मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांचे प्रयत्न हे या गटामधले जास्ती असतात. कारण आपण बाहेर जर पडलो तर आपल्या लक्षात येते गर्दी तर होतेच आहे, लोकांचे प्रवास, एकमेकांच्या घरी जाणे चालूच आहे, वायुविजन आपण जास्त विचार केलेला नाही, आणि मास्कच्या बाबतीमध्ये तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांचे मास्क हे चेहऱ्यापेक्षा गळ्यामध्ये जास्ती असतात. तर मग आपल्या असं लक्षात येईल की WHO ने सांगितलंय की हा आजार हवेद्वारे जास्त पसरतो, जास्त शक्यता हवेद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचण्याची असताना देखील हे जे विविध शस्त्रे आहेत करोनाला हरवायची, या शस्त्रांचा आपण म्हणावा तेवढा वापर करत नाहीये असं आपल्या लक्षात येईल. त्याचप्रमाणे तुम्हाला असं लक्षात येतंय का की मास्क ही एकच गोष्ट अशी आहे की जी हवेद्वारे पसरण्याचा पण प्रसार थांबवू शकते, त्याचप्रमाणे वस्तू किंवा हातावरून येणारा प्रसार देखील थांबवू शकते. तर हे कसं घडतं? तर मास्कचं कारण नक्की फायदा काय आहे, मास्क लावल्याने आपल्याला कसं प्रोटेक्शन मिळतं? तर त्याची सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की हवा स्वच्छ ठेवणे. म्हणजे जेव्हा आपण आजारी नसतो आणि लावतो तेव्हा ड्रॉपलेट्स पासून आपल्याला संरक्षण मिळतं, आणि हवेद्वारे जो नाकापर्यंत पोहोचणारा आहे व्हायरस तो कमी होतो. पूर्णपणे जरी संपला नाही तरी देखील त्याचं प्रमाण हे बरंचसं कमी होतं. त्याचप्रमाणे हाताचा स्पर्श चेहऱ्याला होऊ न देणे किंवा लक्षण विरहित असताना इतरांचं संरक्षण, तर या प्रकारे मास्कचा फायदा होतो. आणि जेव्हा आपण आजारी पडल्यावर मास्क लावतो त्यावेळेला व्हायरस हवेमध्ये पसरू न देणे म्हणजे कुटुंबाचे संरक्षण करणे हे मास्कचं काम असतं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मास्क ही एकच गोष्ट अशी आहे की जी आपल्याला हवेद्वारे पण संरक्षण देते आणि थोडंफार संरक्षण हे हाताद्वारे जे होणार असतो त्यासाठी पण होतं. पण यासाठी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही मास्क योग्य प्रकारे वापरला पाहिजे. आता या चित्रामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की जेव्हा या बाधित व्यक्तीकडनं व्हायरस बाहेर निघाले तर या स्त्रीच्या चेहऱ्यावर तर ते व्हायरस पूर्णपणे जातील, पण या व्यक्तीच्या चेहऱ्यावर त्याने मास्क लावलेला असल्याने त्याचं नाक आणि तोंड हे पूर्णपणे सुरक्षित राहणार आहे, कारण हे ड्रॉपलेट्स त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही आहेत. आणि जर बाधित व्यक्तींनी पण मास्क लावला तर व्हायरसची संख्या एवढी कमी होते की त्यामुळे सर्वांनाच प्रोटेक्शन मिळतं. आणि इथं तुमच्या लक्षात येईल की हा जो व्हायरस जाऊन पडतोय तो चेहऱ्यावर आहे आणि मास्कच्या बाहेरच्या बाजूला पण आलेला असू शकतो. त्यामुळं मास्कची बाहेरची बाजू ही आपण नेहमीच संसर्गित आहे, त्याच्यावर व्हायरस आहे असं गृहीत धरायला पाहिजे, असा नियम आहे. आणि जेव्हा काही लोक म्हणतात की मास्क लावल्याने काहीच प्रोटेक्शन मिळत नाही, आजार तर कमी होत नाही, तर त्यासाठी तुम्ही हे चित्र लक्षात ठेवू शकता की कुणीच लावला नाही तर खूप धोका असतो. आणि जसे जसे सर्वजण लावायला चालू करतात, मास्क दोघंही लावतात, तेव्हा धोका अतिशय कमी होतो. आणि जेव्हा अंतर पण राखलं जातं तेव्हा धोका त्याहीपेक्षा कमी होतो. म्हणजे आपल्या लक्षात येईल की जर आपल्याला करोनाची बाधा नको असेल तर मास्क आणि अंतर ह्या दोन गोष्टींचा जर आपण खूप योग्य प्रकारे उपयोग केला तर आपल्या संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो. हे वेगवेगळे मास्कचे प्रकार आहेत आणि फक्त एवढेच आहेत असे नाही, ह्यापेक्षा देखील जास्ती आहेत. पण आपण जे रुटीनली बघतो ते प्रकार साधारण असे आहेत की कापडी असतात, कापडीमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत, सर्जिकल, N95, साधारण हेच मास्क सगळीकडे कॉमनली वापरले जातात. आता प्रत्येक मास्कमध्ये प्रोटेक्शनचं किंवा आपल्याला सुरक्षा कवच देण्याचं एक ठराविक प्रमाण आहे. तर ते प्रमाण जर तुम्ही बघितलं तर आपण सर्व जाणतो की N95 मध्ये
95% पार्टिकल्स हे बाहेर राहतात, त्यामुळे सर्वात जास्त प्रोटेक्शन हे N95चं असतं. मात्र त्या खालोखाल सर्जिकल आणि त्यानंतर क्लॉथ मास्क असं असतं. आणि सर्जिकल आणि क्लॉथ मास्कच्या आकारामुळे जो धोका निर्माण होतो तो त्याच्या बाजूनी जी हवा येणार आहे त्या हवेमुळे जास्त धोका होतो. त्यामुळे जर आपण हे दोन मास्क व्यवस्थित फिटिंगचे घातले, बाजूनी हवा जाणार नाही अशी काळजी घेतली, तर मग सर्जिकल आणि कापडी मास्कचं प्रोटेक्शन देखील आपण वाढवू शकतो, हे आपल्या लक्षात येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की कोणतंही एक शस्त्र करोनापासून आपल्याला सुरक्षित ठेवू शकणार नाहीये. जसं आपलं माणसांचं पण एक टीमवर्क पाहिजे, सगळ्यांनी एकत्रित काम केलं पाहिजे, त्याचप्रमाणे या सर्व शस्त्रांचा वापर पण आपण योग्य प्रकारे जर केला, विविध शस्त्रांचा, तर सुरक्षा अनेक पटीने वाढते. त्यामुळे शस्त्रांचं देखील टीमवर्कच हवं असतं. म्हणजे कोणतीही एक गोष्ट, म्हणजे फक्त तुम्ही साबणाने हात धुतलात तर तुम्ही करोनापासून वाचू शकत नाही. फक्त तुम्ही मास्क व्यवस्थित वापरलात पण बाकी काळजी घेतली नाही, म्हणजे फोमाईट होऊ दिले, हातांची स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं, अंतर ठेवलं नाही, मग अशा वेळेला पुन्हा करोनाची बाधा होऊ शकते. त्यामुळे जास्तीत जास्त नियम जास्तीत जास्त योग्य प्रकारे जास्तीत जास्त काळासाठी जेव्हा वापरले जातात, पाळले जातात, त्यावेळेला आपल्याला करोनापासून सुरक्षा मिळू शकते. आता आपण वेगवेगळ्या मास्कचं तुलनात्मक दृष्ट्या बघूया. लक्षात येण्यासाठी काही फोटोज पण दाखवलेले आहेत. बरेच जण रुमाल किंवा ओढणी अशा गोष्टी चेहऱ्याला बांधतात आणि असं शक्यतो म्हटलं जातं की ते त्याच्यामध्ये बरेचसे स्तर असल्यामुळे, म्हणजे ते 3-4 पदरी वगैरे असल्यामुळे त्यामुळे जास्त प्रोटेक्शन मिळेल. पण या बाबतीमध्ये काही अशा स्टडीज झालेल्या नाही आहेत. आपण असं म्हणू शकतो की थर जास्ती आहेत त्यामुळं थोडंफार प्रोटेक्शन असेल, मात्र ते सगळे स्तर एकाच प्रकारच्या कापडाचे आहेत आणि जो 3 स्तरीय मास्क बनवायला सांगितलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक स्तराचं कापड हे थोडंसं वेगळं असतं. त्यामुळं ही सुरक्षा कितपत आहे हे त्याचा वापर कसा केला गेलाय याच्यावर जास्त अवलंबून आहे. याचा फायदा म्हणजे पुनर्वापर करता येतो आणि शक्यतो ह्याच्यावर पैसे खर्च होत नाहीत, कारण हे सगळ्यांकडे काही ना काहीतरी असतं. फक्त जर ओढणी वापरली जाणार असेल तर ती सुती आणि घट्ट असावी, घट्ट म्हणजे त्याचा जो कपडा आहे तो थोडा दाट असावा, कारण साधारण ओढणी इतकी पातळ असते विरविरीत की त्याच्यामध्ये आरपार दिसतं. तर असे मोठी मोठी छिद्र असतील तर त्या ओढणीचा काहीच फायदा होणार नाहीये. आणि त्याचप्रमाणे जेव्हा असा वापर केला जातो त्यावेळेला ते जे बांधलेलं आहे त्याची आतली बाजू बाहेरची बाजू याचा व्यवस्थित आपल्याला समजत नाही. समजा काढलं गेलं, बाजूला ठेवलं गेलं आणि बाहेरची बाजू आतल्या बाजूला गेली, तर मघाशी आपण बघितलं की बाहेरची बाजू ही युजली आपण संसर्गित आहे असं गृहीत धरतो. त्यामुळं मग इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जर तुम्ही रुमाल किंवा असा काही कपडा असा वापरणार असाल तर त्यावेळेला अत्यंत काळजीपूर्वक त्याचा वापर करायला पाहिजे. हे या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता कापडी मास्क जे आहेत त्याचे पण बरेचसे प्रकार उपलब्ध आहेत आणि त्याचा पण सर्वात महत्त्वाचा फायदा हा आहे की त्याचा पुनर्वापर करता येतो, त्यामुळे खर्च कमी असतो. त्याचप्रमाणे त्यापासून कचरा पण निर्माण होत नाही. तर हे जे मास्क आहेत कानाला बांधले जाणारे किंवा त्याला जर तुम्ही पट्टी लावलीत तर डोक्याच्या मागे बांधता येतील अशा प्रकारचे हे मास्क असू शकतात. एक पदरी कापड पासून 3 पदरी, 4 पदरी, 5 पदरी, किती पदरांचे उपलब्ध आहेत मार्केटमध्ये. आणि हे मास्क कसे तयार करायचे ह्याचे बरेचसे व्हिडिओज आणि बऱ्याच प्रकारे हे बनवता येतात, आपल्याला सोयीला पडतील अशा पद्धतीने. तर हे अतिशय चांगला मार्ग आहे. याने देखील सुरक्षा मिळते. जसं मी म्हटलं की तुम्ही कसं वापरता ह्याच्यावर सुरक्षा अवलंबून आहे. आणि फक्त जर एका स्तराचा मास्क असेल, कारण तुम्ही मार्केटमधले काही मास्क जर बघितले तर ते इतके पातळ असतात की त्याच्या बाबतीमध्ये म्हणजे आपल्याला बघूनच लक्षात येतं की त्यांनी व्हायरस काहीच थांबणं शक्य नाहीये. तर तसं न करता कमीत कमी 2 किंवा 3 स्तरांचा मास्क वापरणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्यामुळे हे अत्यंत उपयुक्त मास्क आहेत. त्याच्यानंतर सर्जिकल किंवा मेडिकल 3 प्लाय मेडिकल मास्क अशा नावाने जे मिळतात, निळे किंवा हिरव्या रंगाचे दिसतात, तर हे जे मास्क आहेत त्या मास्कचं प्रोटेक्शन थोडं अधिक असतं. याचा फायदा म्हणजे हे N95 पेक्षा स्वस्त आहेत आणि वैद्यकीय प्रकारे हे सुरक्षा देऊ शकतात.
आणि ह्यांचा महत्त्वाचा उपयोग जेव्हा रुग्ण असतो आपल्या घरामध्ये आणि जेव्हा आजारी असतो माणूस, तेव्हा त्यांना N95 लावणं थोडंसं अवघड जातं, कारण त्याच्यातनं हवा घेणं थोडंसं मुश्किल असतं. त्यामुळे सर्जिकल मास्क हा त्यावेळेला खूप कामाला येतो. घरामध्ये रुग्ण असेल तर त्यावेळेला सर्जिकल मास्क वापरणं, साधारण 8 तासानंतर किंवा ओला झाल्यानंतर तो बदलणं हे अत्यंत आवश्यक आहे. याचा महत्त्वाचा ड्रॉबॅक किंवा धोका म्हणजे ह्याच्यापासून बराचसा कचरा निर्माण होतो. आणि अजून एक फायदा म्हणजे असे बरेचसे मास्क आहेत की ज्याच्यामध्ये नाकाला एक पट्टी असते धातूची, आणि त्यामुळं ती धातूला आपण घट्ट बसवली की कापडी मास्क पेक्षा याच्यामध्ये मिळणारं प्रोटेक्शन, कारण आपण बघितलं की या मास्कमध्ये हवा बाजूनी जे आत जाते त्या हवेचाच धोका असतो. त्यामुळे जर अशी नाकाची पट्टी असणारे मास्क असतील तर त्या मास्कचा नक्कीच अधिक प्रोटेक्शन मिळू शकतं. त्यानंतर N95 मास्क आहे. सुरुवातीला बऱ्याच लोकांनी N95 वापरायला पाहिजे किंवा वापरले जात होते, पण असं लक्षात घ्या की जिथं नक्की खात्री आहे की व्हायरस हवेमध्ये खूप जास्ती आहे किंवा येणारा माणूस हा नक्की करोना बाधित असण्याची शक्यता आहे, म्हणजेच हॉस्पिटलमध्ये, अशा ठिकाणी ह्याचा सर्वात जास्त उपयोग आहे आणि ह्याची सुरक्षा अर्थातच जास्त आहे. मात्र किमतीने हा महाग असल्याने आपण त्याचा पुनर्वापर करावा. म्हणजे खरं तर पुनर्वापर करायचे हे नसतात, पण आता सध्याच्या काळामध्ये जगभरामध्ये तुटवडा असल्याने कमीत कमी 4 वेळा ते 5 वेळा ह्यांचा पुनर्वापर करता येईल असं आपल्याला एम्सनी सांगितलेलं आहे आणि ICMRनी सांगितलेलं आहे. त्यामुळं तेवढे दिवस आपण ते बाजूला ठेवून पुन्हा वापरू शकतो. या प्रकारच्या मास्कमध्ये एक वॉल्ववाले मास्क पण असतात, पण त्यांचा धोका हा असा आहे की त्याच्यामधून येणारी हवा ही तशीच बाहेर पडते आणि त्याचप्रमाणे वॉल्व व्यवस्थित काम करतोय का नाही करत याची आपण काहीच गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळं जर एखादा फॉल्टी वॉल्व असेल तर तुम्ही मास्क लावून देखील तुम्हाला फिल्टर न झालेली हवा आत जाऊ शकते. मग अशामुळे ते थोडंसं रिस्की होतं, तर त्याचाही वापर काळजीपूर्वक करावा. तर आता आपण टिप्सचा आपण जरासा त्याबाबत बोलूया. तर आपण मास्क कुठला वापरायचा, याचा वापर कसा निवडायचा, अशी निवड कशी करायची, तर यासाठी काही प्रश्नांची तुम्हाला मदत होऊ शकते. उदाहरणार्थ, तुम्हाला जर हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर N95 किंवा कमीत कमी सर्जिकल मास्क हा अत्यंत चांगला काम करायचं असेल तर जास्त काळासाठी. त्याचप्रमाणे जसं आपण भाग 2 मध्ये बोललो होतो की स्वतःची जोखीम आपण अंदाज घेतला की आपल्याला काय करायचं हे समजू शकतं, जोखीम स्वतःची किंवा त्या ठिकाणाची. त्याचप्रमाणे तुम्हाला किती वेळ मास्क लावायचा आहे, तुम्ही कोणतं काम करणार आहात, तिथं किती लोकांना तुम्हाला भेटायचं आहे, त्याच्यामध्ये जोखमीचं वर्तन होणार आहे का, त्याचप्रमाणे स्वतःला वैयक्तिक रिस्क किती आहे, तुम्ही स्वतः बाधित आहात का. तर या सर्व प्रश्नांची जेव्हा आपण उत्तरं घेऊ त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की सर्वसाधारण व्यक्तींना आपण जर कापडी 3 स्तरीय 2 स्तरीय मास्क लावले तरी देखील आपल्याला भरपूर प्रोटेक्शन मिळू शकतं. आणि त्यामुळं फक्त गरज असेल, आवश्यकता असेल अशाच वेळेला सर्जिकल, किंवा तुमची जोखीम खूप जास्ती असेल अशा वेळेला तुम्हाला N95 वापरावा लागेल. आता मी जे म्हटलं कोणते काम करणार आहात, तर त्याच्यामध्ये आता उदाहरणार्थ मी माझे सुरुवातीचे व्हिडिओ करताना कापडी मास्क लावला होता, पण तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की साधारण अर्धा पाऊण तास जर मला बोलायचं असेल तर त्यावेळेला त्या मास्कमध्ये मला थोडीशी अडचण होते, कारण तो मास्क फिट नसल्याने थोडासा हलतो. तर त्यामुळे मग मी आता N95 जो मला कामाच्या ठिकाणी वापरायला लागतो तर तो मी आता लावतीये, जेणेकरून मला जर आता बोलायचं एवढा वेळ तर ते मला कम्फर्टेबली बोलता येईल. तर अशा प्रकारे आपल्या कामाच्या गरजेनुसार प्रत्येकजण वेगवेगळे मास्क वापरून बघू शकतात की आपल्याला कुठल्या मास्कनी सगळ्यात जास्त कम्फर्टेबल काम करता येईल. कारण कम्फर्ट नाही म्हणून मी मास्क वापरणार नाही हा ह्याच्यावर मार्ग होऊ शकत नाही. तर आपल्याला आवश्यकता आहे त्यानुसार आपण मास्कचा प्रकार निवडायचा, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे काम करता येईल. आता सुरक्षेचे प्रमाण जर आपण म्हटलं तर 1 पदरी पेक्षा 2 पदरीचं, 2 पदरीपेक्षा 3 पदरी, त्यानंतर सर्जिकल किंवा मेडिकल मास्क यांची सुरक्षा चढत्या क्रमाने जास्त असते. तर मेडिकल किंवा सर्जिकल मास्कच्या बाबतीमध्ये एक लक्षात घ्या की तो लावताना त्याची रंगीत बाजू, म्हणजे जिथे जास्त रंग आहे निळा किंवा हिरवा, तो रंग बाहेरच्या बाजूला येतो आणि ज्याची जी पांढरट बाजू आहे ती नेहमी आपल्या चेहऱ्याच्या बाजूला असते.
त्याचप्रमाणे त्या मास्कवर जर नाकाची पट्टी धातूची असेल तर लक्षात ठेवून ती नाकाच्या बाजूलाच घ्या, जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित सील करता येतं. त्याच्यानंतर वॉल्ववाला जो मास्क आहे N95, तर त्याची सुरक्षा आहे, पण त्याच्याबरोबर तुम्ही इतर कुठला मास्क वापरला तर. आणि त्यानंतर N95 मास्कची आहे. आणि शक्यतो N95 मास्कचं प्रिन्सिपल हे चार्ज, त्याच्यामध्ये असलेला चार्ज असल्यामुळे शक्यतो जे खरे N95 आहेत ते वॉशेबल नसतात. त्यामुळे जर वॉशेबल N95 असं म्हटलं असेल तर त्याचं प्रिन्सिपल दुसरं काहीतरी असू शकतं. खऱ्या N95चं प्रिन्सिपल हे त्याच्यामधला चार्ज असतो, म्हणूनच ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे निर्जंतुक करणं थोडंसं अवघड जातं. आणि सध्या आपण फक्त त्यांना बाजूला ठेवतोय आणि व्हायरस मरण्याचा मेल्यानंतर मग पुन्हा वापरतोय. आणि सगळ्यात वरचे रेस्पिरेटर्स आहेत, मात्र त्याबाबत काही असे गाईडलाईन्स नाही आहेत की तेच वापरायला हवेत. आणि त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये जर स्पेसिफिक हवा एकतर्फी जाणारे वॉल्व असतील तर मात्र त्यांची सुरक्षा इतरांसाठी फार कमी होऊन जाते. त्यामुळे शक्यतो N95 मास्क पर्यंतच मॅक्झिमम आपण प्रोटेक्शन किंवा त्याबाबत आपण जास्त बोलणार आहोत. आता काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जसं मास्क हा साधारण 2 किंवा 3 स्तरांचा असावा. 2 स्तरांचा असेल आणि काही त्याच्यामध्ये जर आपण एखादा टिश्यू पेपर किंवा अशी काहीतरी गोष्ट ठेवली, पॉलीप्रोपिलिन असं त्यांनी शब्द वापरलेला आहे, तर 2 थरांच्या मध्ये आपण ठेवलं पदरांच्या मध्ये तरी देखील चालू शकतं. आणि मास्क तयार करताना, कापडी मास्क तयार करताना आतला स्तर हा जलशोषक पाहिजे, म्हणजे कॉटनचा वगैरे पाहिजे. आणि बाहेरील जी बाजू आहे ती बाजू शक्यतो जलरोधक पाहिजे, म्हणजे पॉलिस्टर वगैरे जे असतं, मिक्स कापड असतं कॉटन बरोबर, तर तशी बाहेरचा कपडा, आतला कपडा कॉटनचा आणि मधला कपडा असा घट्ट कॉटनचा किंवा याच्यासारखा टी शर्टचा वगैरे असाही कपडा चालू शकतो. 2 वर्षाखालील बाळांना शक्यतो मास्क लावायची गरज नसते किंवा लावू नये, थोडाफार धोका होऊ शकतो. आणि या काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे, जसं मास्क लावण्यापूर्वी हात धुवून मग मास्क लावायला पाहिजे. म्हणजे काय होतं की मास्क हा आधीच दूषित होत नाही आणि आपण त्यानंतर चेहऱ्याला लावला असं होत नाही. त्यानंतर घरातून बाहेर पडल्यापासून परत घरी येईपर्यंत शक्यतो मास्क काढायचा नाहीये. मास्कला समोरून हात लावणं म्हणजे बाधित जागेला हात लावणं असं होतं, त्यामुळे शक्यतो समोरून हात लावायचा नाही. अगदी आपल्याला ऍडजस्ट करायचा असेलच तर त्यावेळेला मास्कची मागची बाजू, बाजूची बाजू जी आहे किंवा त्याचे जे इलास्टिक असतात किंवा पट्टी असते त्यांना धरून आपण मास्क वर खाली थोडासा हलवू शकतो. आणि जर आपण हात लावला तर त्यानंतर आपल्याला हात लगेच स्वच्छ करायला पाहिजे. त्यानंतर मास्क काढल्यानंतर हात स्वच्छ करावेत आणि जे पुनर्वापराचे मास्क आहेत ते व्यवस्थित स्वच्छ धुवून व्यवस्थित वाळल्यानंतरच पुन्हा त्यांचा वापर करावा. आता काही टिप्स आहेत की नेहमी आपण एखादा अधिकचा मास्क सोबत ठेवावा, कारण बऱ्याचदा असं होतं की ते जे रबर असतं ते तिथून निसटतं किंवा तुटतं किंवा अचानक त्याला काही प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा ओला होऊ शकतो. जसं पावसामध्ये तुम्ही भिजलात तर मास्क पण ओला होऊन जाणार. तर अशा वेळेला आपल्याकडे एखादा जादा मास्क सोबत असेल तर तो आपण वापरू शकतो. आणि काहीच नाही तर एखादा मोठा रुमाल सोबत ठेवायचा, म्हणजे काही अडचण आली तर आपण ऍटलिस्ट रुमाल तरी बांधू शकू. त्यानंतर ओला मास्क असताना शक्यतो वापरायचा नाही, कारण ओल्या मास्कमधनं हवा व्यवस्थितपणे येऊ शकत नाही आणि त्याचा त्रास होऊ शकतो. एखादी स्वच्छ कागदी पिशवी सोबत असेल तर अशा वेळेला तुम्हाला मास्क काढून बाजूला ठेवायची गरज पडली तर तुम्ही तो त्या पिशवीमध्ये ठेवू शकता. तसंच N95 मास्क देखील शक्यतो कागदी पिशवीमध्ये साठवावा. प्लास्टिक पिशवीमध्ये वगैरे जर तुम्ही ठेवलं तर प्लास्टिकवर व्हायरस जिवंत राहण्याचा कालावधी हा सर्वात जास्ती आहे. त्यामुळं कागदी पिशवीमध्येच तो साठवावा. आणि पिशवीचा कितवा वापर आहे, पिशवीवर त्या मास्कचा कितवा वापर आहे हे त्यावर नोंदवावं. आणि त्याचप्रमाणे मास्क जेव्हा तुम्हाला टाकायचे असतील त्यावेळेला त्यांची विल्हेवाट काळजीपूर्वक लावायला हवी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला हरकत नाही की तुम्हाला जर अगदी आरामात श्वास घेता येत असेल, काहीच त्रास होत नसेल, तर याचा अर्थ तुमचा मास्क तुम्हाला सुरक्षा व्यवस्थित देत नाहीये. कारण हवा ही नेहमीच मास्क मधून फिल्टर होऊन यायला पाहिजे. जर ती आजूबाजूनी किंवा मास्क एवढा पातळ आहे की त्याला काहीच अडथळा येत नाही हवेला, मग याचा अर्थ आपल्याला सुरक्षा देखील थोडंसं कमी आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.
मग ट्रिक्स सांगायच्या आधी मी रिस्क किंवा धोके जे आहेत त्याच्याबद्दल आधी बोलेन. कारण आपला आजचा भाग संपवताना धोक्यांनी कशाला संपवायचा, आपण थोड्याशा आयडिया बघूया आणि मग संपवूया असा विचार केला. तर त्यामुळं आज आपण थोड्याशा रिस्क कोणत्या आहेत हे आधी बघूया. तर मला माहिती आहे की तुमच्या मनामध्ये एकच विचार होता की मास्क वापरल्यानंतर कार्बन डायऑक्साईडमुळे त्रास होतो. कारण व्हॉट्सॲपवर असं फॉरवर्ड आलेलं आहे आणि व्हॉट्सॲपवर आलेलं असल्यामुळे ते सगळ्यांना पटलेलं आहे की मास्क लावल्यानंतर आपला CO2 आपण घेतो आणि त्यामुळं आपल्याला त्रास होतो. आणि त्याचबरोबर दुसरं पण एक व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड होता ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की मास्क मधली छिद्र एवढी मोठी आहेत की मास्क वापरून देखील त्याच्यामधनं व्हायरस बाहेर पडतो, त्यामुळं मास्क वापरून काहीच फायदा नाही आहे. पण शक्यतो कुणालाही असा प्रश्न पडला नाही की हवा जे CO2 आहे ते मास्कमध्ये अडकते आणि व्हायरस मात्र जो मोठा आहे त्याच्यापेक्षा अणुरेणूपेक्षा आणि तो मात्र बाहेर जातो, असे दोन्ही कसे काय बरं मेसेज आले असतील. म्हणजेच ते दोन्हीही योग्य नाही आहेत हे लक्षात घ्या. तर CO2 मास्कमध्ये वगैरे काहीच अडकत नाही आणि आपण फक्त CO2 घेऊन आपल्याला त्रास होतो असं नाही आहे. पण आता सगळे असं म्हणतील की अरे पण आम्हाला तर त्रास झाला होता आणि तो खरंच झाला होता आणि काही लोकांना होऊ शकतो. मग अशा वेळेला कोणते त्रास शक्यतो जाणवलेत लोकांना? जरासं डोकं जड होणे किंवा कोंडल्यासारखं वाटणे किंवा धाप लागल्यासारखी वाटते आणि असे काही प्रकार काही लोकांना झालेले आहेत. मग ह्यांचं कारण काय असेल? तर या बाबतीमध्ये मला एक असं मिळालेलं आहे रेफरन्स, दाणी सरांनी पाठवला, तर त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट्समध्ये देईन आणि ज्यांना वाचायचं असेल पूर्ण ते त्याच्यामध्ये वाचू शकतात. तर आपला जो चेहरा आहे हा अतिशय संवेदनशील असतो. म्हणजे तुम्ही लहानपणी तो खेळ खेळला होता का मला माहिती नाही, जिथं आपण डोळ्यांच्या समोर कपाळाच्या इथे एक बोट ठेवतो आणि ते बोट आपण जर नुसतं ठेवलं, स्पर्श नाही करत, त्याच्या समोर हवेमध्ये असतं ते बोट आणि ते तेवढ्या जवळ आहे ह्यामुळं देखील मग हळूच डोकं दुखायला सुरुवात होते. लहानपणी आम्ही असा खेळ करायचो. तर आपला चेहरा एवढा संवेदनशील आहे की त्याला थोडेफार जरी स्पर्श एक्स्ट्रा झाले आणि मास्क हा पूर्ण चेहऱ्याला स्पर्श केलेला असतो आणि त्यामुळं ते इरिटेशन एक होत राहतं आपल्याला सवय नसल्यामुळं. मुख्य कारण आहे की आपल्याला सवय नाहीये याची. ज्या कोणाला चष्मा लागलाय त्यांना लक्षात येईल की जेव्हा आपल्याला चष्मा सुरुवातीला लागला होता तर त्यावेळेला सुरुवातीचे काही दिवस ते जाणवत होतं वजन नाकावर किंवा आपल्याला चालताना किंवा असं वेगळं जाणवत होतं आणि काही दिवस गेले, एखाद दुसरा आठवडा गेला की त्यानंतर लक्षात पण येत नाही आता की आपण चष्मा लावलेला आहे, त्याचा काहीही आपल्याला वेगळेपणा जाणवत नाही. तर मास्क देखील जर आपण सतत लावला तर त्याची सवय होऊन जाते. आता मास्क लावल्यानंतर बऱ्याचदा श्वसन घेण्याची पद्धत आपली नकळत बदलते. म्हणजे कसं होतं की मास्क जास्त हलू नये म्हणून छोटे छोटे श्वास घेतले जातात किंवा थोड्या थोड्या वेळाने घेतले जातात आणि हे ठरवून केलं जात नाही, हे नकळत होतं. पण जेव्हा श्वसनाची लय बदलते, पद्धत बदलते, त्यावेळेला त्या पद्धतीनुसार कधी कधी आपल्याला आपल्या रक्तातल्या वायूंमध्ये देखील थोडेफार बदल जाणवू शकतात. जर खूप जोरजोरात श्वास घेतले तर मग CO2 एकदम कमी होऊन जातो. तसंच म्हणजे फरक पडू शकतो आणि हे तेव्हाच आपल्याला होईल जेव्हा आपण जाणीवपूर्वक व्यवस्थित श्वसन करू. मग यासाठी बॉक्स ब्रीदिंग अशी पद्धत जर वापरली की ठराविक काळासाठी श्वास आत घेतला आणि ठराविक काळासाठी श्वास सोडला तर अशा वेळेला होणारे जे त्रास आहेत ते थोडेसे कमी होऊ शकतात. त्याचप्रमाणे कधी कधी जर आपल्याला श्वास जोरात घ्यावा लागला काही काम करताना तर अशा वेळेला पण त्रास जाणवू शकतो. मग आपण त्यावेळेला विचार करायचा, जसं तुम्ही जिने चढणार आहात किंवा व्यायाम करताना आपण शक्यतो मास्क लावायचा नाहीये आणि अशा काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागतील. तर यासाठी आपल्याला मास्कची सवय व्हावी यासाठी आपल्याला काय करता येऊ शकेल, तर हळूहळू मास्कच्या वापराचा वेळ वाढवत न्यायला पाहिजे. आणि मुलांसाठी हे फार महत्त्वाचं आहे, कारण काही महिन्यांमध्ये किंवा आठवड्यांमध्ये शाळा जेव्हा चालू होतील तेव्हा मुलांना पूर्ण शाळेचा काळ 3, 4, 5, 6 तास किती तास शाळा असेल तेवढा वेळ सलग मास्क लावणं आवश्यक आहे. आणि आतापर्यंत ते घरीच होते आणि त्यांनी कधीही मास्क लावला नसेल, तर आता त्यांना थोडा थोडा वेळ मास्क लावून ती वेळ हळूहळू वाढवत नेणं आवश्यक आहे.
विशेषतः जर आपण लक्ष दुसरीकडे गुंतलेलं असताना टीव्ही पाहताय किंवा काहीतरी वाचताय किंवा दुसरं काहीतरी काम करताय, त्यावेळेला जर आपण मास्क लावला तर आपल्याला मास्कची सवय होण्यासाठी थोडी मदत होते, कारण आपलं लक्ष दुसरीकडे गुंतलेलं असतं. जर तुम्हाला शक्य होत नसेल मास्क वापरणं तर अगदी साधा मास्क वापरा, त्याच्यासह शील्ड वापरा, म्हणजे मग प्रोटेक्शन थोडंसं वापरेल. आणि अगदी काहीच शक्य नसेल तर कमीत कमी एक पदरी कापडी मास्क तरी वापरायला हरकत नाही, कारण त्याच्यामध्ये एक पदरी असल्यामुळं कुठल्याही प्रकारे हवेसाठी अडथळा होत नाही. तर ह्या अशा विविध पद्धती वापरून आपण जो म्हणजे मास्क लावल्यानंतर काही जणांना जो त्रास जाणवतो तर तो कसा कमी करता येईल यासाठी प्रयत्न करू शकतो. आता जे मास्कचे मी धोके म्हणते किंवा रिस्क आहेत ते मुख्यतः चुकीच्या वापरामुळे आहेत. आणि हे जे चुकीचा वापर आहे तर तो वापर जास्तीत जास्त लोक करतात आणि बहुधा हे एकच कारण आहे की नकळतपणे जे व्हायरस आपल्या शरीरामध्ये पोचलेला असतो. कारण आजकाल बरेच जण असं म्हणतात की आम्ही तर पूर्ण काळजी घेतली पण माहितीच नाही कुठनं इन्फेक्शन झालं. पण ही जी पूर्ण काळजी घेतलेली असते ती काळजी भाज्या धुण्यामध्ये घेतलेली असते, जी हवेमध्ये प्रोटेक्शन देत नाही, किंवा हात धुण्यामध्ये घेतलेली असते, पुन्हा हवेमधनं प्रोटेक्शन मिळत नाही, आणि बाकी काळजी ही त्या मानाने कमी घेतलेली असते. अर्थात हे प्रत्येकाच्या बाबतीत खरं नाहीये, पण जास्तीत जास्त लोकांच्या बाबतीमध्ये हे खरं असू शकतं. तर तुम्ही आता या चित्रामध्ये दाखवलंय की जेव्हा मास्क हा काही काळासाठी आपण चेहऱ्यावरनं खाली करतो आणि विशेषतः गळ्यापर्यंत नेतो तर त्यावेळेला हे खाली जे फोमाइट तयार झालेले आहेत ते पुन्हा आपल्या नाकापर्यंत येऊन इन्फेक्शन हे आपल्याला लगेच होऊ शकतं. त्यामुळं चुकून देखील मास्क आपल्या गळ्यामध्ये जाणार नाही याची काळजी घेणं हे अतिशय आवश्यक आहे. तर त्याचप्रमाणे आपण जेव्हा मास्क खाली ओढतो त्यावेळेला आपण हात मास्कच्या समोरच्या बाजूला लावलेला असतो आणि त्याचप्रमाणे चेहऱ्याला पण स्पर्श होऊ शकतो. तर अशा विविध प्रकारे आपण आपलं जे प्रोटेक्शन आहे चेहऱ्याचं ते मास्क खाली ओढताना, समोर हात लावताना आणि पुन्हा वर ओढताना याच्यामध्ये आपण घालवतो आणि मास्क लावण्याचा पूर्ण फायदा जातो त्याच्यातनं, आणि अशा वेळेला चुकून इन्फेक्शन होऊ शकतं. त्याचप्रमाणे जे चुकीचा वापर आहे तो कशा कशा प्रकारे होऊ शकतो. बरेच जण श्वास घ्यायला त्रास होतो म्हणून नाक मास्कच्या बाहेर ठेवतात. पण आता तुमच्या लक्षात आलं असेल की जर आपल्याला नाक आणि तोंड हे दोनच गोष्टी प्रोटेक्ट करायच्यात व्हायरसपासून, तर अशा वेळेला मास्क मधनं नाक बाहेर असणे किंवा मास्क मधनं पूर्ण चेहरा बाहेर असणे आणि मास्क गळ्यामध्ये असणे, ह्या दोन्ही प्रकारामध्ये हे आपण स्वतःचीच फसवणूक करत असतो. त्यामुळं घराच्या बाहेर पडल्यानंतर जर अशा प्रकारची वर्तवणूक तुमची होणार असेल तर याच्यामध्ये तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना अतिशय धोका आहे आणि व्हायरस हा नकळतपणे, करोना नकळतपणे तुमच्याकडे पोहोचण्याचं प्रमाण हे अशा कृतींच्या वेळी होऊ शकतं. आणि ही कृती शक्यतो आपण माणसांमध्ये असताना करतो, बोलायचं आहे म्हणून करतो, आणि हे दाखवण्यासाठीच की मास्क लावून देखील आपण सर्व करू शकतो. यासाठीच मी प्रत्येक करोनाबाबतचं लाईव्ह हे मास्क लावून करतेय, जेणेकरून जास्त वेळासाठी बोलणं देखील शक्य आहे हे तुमच्या लक्षात येईल. त्याचप्रमाणे जर छोटीशी पट्टी असेल त्या मास्कची, बऱ्याच वेळेला तो कपडा वाचवलेला असतो, अशी छोटीशी पट्टी असते की फक्त नाक आणि कसंबसं तोंड झाकलंय, तर याच्यामध्ये पण धोका असा आहे की आजूबाजूला जर व्हायरस चिकटला असेल तर तो परत आतमध्ये शिरू शकतो. त्यामुळे असंही नाही करायचंय. बऱ्याचदा इलॅस्टिक ढिल्लं झालं म्हणून किंवा जरासा श्वास घ्यायला यावा म्हणून असा ढिल्ला मास्क लावला जातो, आणि हा कुठल्याही प्रकारचा असू शकेल. सर्जिकल पण ढिला लावतात, N95 ढिला लावतात, पण अशा प्रकारे ढिले मास्क जर असतील तर बाजूनी हवा जाते आणि व्हायरस संक्रमणाचा धोका राहतो. आणि कधी कधी अगदी कोणी समोर आलं म्हणून पटकन फक्त मास्कचं थोडंसं टोक नाकापर्यंत कसंबसं नाकाच्या शेंड्यापर्यंत नेलं जातं, मग अशा वेळेला पण वरनं हवा जाऊ शकते. त्यामुळे ह्या प्रत्येक प्रकारामध्ये नकळत हवेतील तरंगणारा व्हायरस आणि व्हायरस हवेमध्ये किती काळ तरंगतो याच्या बाबतीमध्ये खूप वेगवेगळे अजून आकडे मिळतात. काही ठिकाणी म्हटलं गेलंय की ते काही मिनिटांपर्यंत हवेमध्ये असतो, आणि काही ठिकाणी म्हटलं गेलंय की काही तासांपर्यंत देखील हवेमध्ये तरंगत राहू शकतो. जे बारीक कण असतात ते व्हायरसचे, एरोसोल जे म्हणतो आपण. तर अशा वेळेला कधीही कोणत्याही क्षणी व्हायरस आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळं मास्क न काढणे हा एकच मार्ग आहे तुम्हाला सुरक्षित ठेवण्याचा. आणि
आपण जर असा विचार केला, काही लोकांचं असं म्हणणं असतं की मी काढला कारण मी एकटाच आहे ना, मी एकटाच आता चाललोय, मी जिने उतरतोय पण मी एकटाच आहे, त्यामुळे मग मी मास्क काढला. पण हे लक्षात घ्या की तुमच्या आधी एक 5 मिनिटं 10 मिनिटं तिथनं कुणी गेलं असेल, किंवा लिफ्टमध्ये तुम्ही गेलात आणि तुम्ही म्हटलात की आता मी एकटाच आहे लिफ्टमध्ये आणि आता मी मास्क काढेन, तर त्या हवेमध्ये तुमच्या आधी जे कोणी गेलं असेल आणि त्यांनी खोकलं शिंकलं असेल, त्यांनी मास्क लावला नसेल, तर अशा वेळेला ती हवा दूषित असू शकते. त्यामुळं आजूबाजूला कोणी नाही हे मास्क काढण्याचं कारण होऊ शकत नाही. जर असं आपण केलं बाहेर असताना तर कधीही चुकून आपल्याला संसर्ग होऊ शकतो. तर मास्क लावण्याची योग्य पद्धत काय आहे? मास्क एवढा मोठा असावा की नाकाच्या बेसपासून पूर्ण हनुवटीच्या खालीपर्यंत पूर्ण एरिया त्यांनी कव्हर करावा आणि तो चेहऱ्याला अशा प्रकारे घट्टपणे बसावा जेणेकरून बाजूनी हवा मोकळेपणाने नाही जाऊ शकणार. तर हे 2 नियम मास्क तयार करताना आपण पाळायला हवेत. आणि सगळ्यात मोठा जो मास्कचा धोका आहे तो आहे पर्यावरणाला धोका. कारण तुम्ही विचार करा, लाखो लोक काही ना काहीतरी मास्क वापरतायत आणि जर त्यांनी वापरून टाकून देण्याजोगे मास्क वापरले, आणि आपल्याकडे तर माहिती आहे की आपण कचरा टाकणे आणि कचऱ्याचं व्यवस्थापन या बाबतीमध्ये आपण अजूनही तेवढे पुढारलेले नाही आहोत. आणि आता या काळामध्ये देखील मास्क पाण्याद्वारे समुद्रामध्ये ऑलरेडी पोहोचलेले आहेत. जेव्हा कचरा समुद्रामध्ये पोहोचतो तेव्हा पूर्ण त्याचा प्रवास झालेला असतो आणि याचा धोका जमिनीवर पण जे मास्क पडलेले असतात ते पावसाच्या पाण्याने वाहत जाऊन जे आपले नाले आहेत ते तुंबणे, गटारी तुंबणे आणि त्यामुळं मग पुन्हा आपल्याला पुराचे धोके. तर हे सर्व धोके हे पुढील 1-2 वर्षामध्ये येऊ शकतील. त्यामुळं आज आता या क्षणापासून मास्कचा व्यवस्थित वापर तर करणारच आहोत, त्याचबरोबर त्याची योग्य विल्हेवाट लावणे हे देखील आपली जबाबदारी आहे, हे तुम्ही प्लीज लक्षात घ्या. मग यासाठी काय करता येईल, यासाठी मी काही उपाय सुचवतेय. असं सांगितलेलं आहे की तुम्ही जर बाधित व्यक्तीने जरी वापरलेला मास्क असेल, सर्जिकल मास्क तुम्हाला टाकायचा आहे, तर तो जर तुम्ही 3-4 दिवस बाजूला साठवून ठेवलात आणि त्यानंतर तो कापून इतर कचऱ्यासह त्याची विल्हेवाट केली तरी हरकत नाही. कापणं फार आवश्यक आहे, कारण कापल्यानंतर ते बारीक तुकडे झाल्यानंतर ते लवकर विघटन होऊ शकतं आणि दुसरं म्हणजे पुनर्वापर होणं मग शक्य होत नाही. त्यामुळे हा एक मार्ग सुचवलेला आहे. दुसरा, वैद्यकीय कचऱ्यासारखा त्याला जमिनीमध्ये खोलवर पुरणे हा एक मार्ग आहे, पण तो करणं थोडंसं अवघड आहे. तर त्यापेक्षा जर आपल्या स्थानिक संस्थांनी अशी काही सोय केली, जशी आपल्याकडे घंटागाडी येत असते, तर त्यामध्ये आपण ओला आणि सुका कचरा व्यवस्थित वेगळा करून देत असतो. त्याचप्रमाणे त्यांनी अजून एखादी सोय किंवा बॅग अशी ठेवायची की ज्याच्यामध्ये प्रत्येक जण आपले वापरलेले मास्क किंवा ग्लोव्ज असतील तर ते त्या पिवळ्या पिशवीमध्ये टाकू शकतील. तर अशी एक सोय करणं सहज शक्य आहे, जेणेकरून नंतर जो कचऱ्याचा प्रॉब्लेम होणार आहे तो होणार नाही. त्याचप्रमाणे अजून एक असं एक सजेशन आहे की डॉक्टर त्यांच्याकडचा वैद्यकीय कचरा हा विल्हेवाट लावण्यासाठी देतच असतात. तर तो जो कचरा आहे त्याचप्रमाणे जर स्थानिक IMA बाबत आपण चर्चा केलीत तर त्यांच्याकडे देखील ते काही असे कंटेनर ठेवू शकतात छोटे, की जिथे तुम्ही तुमचा वापरलेला मास्क किंवा ग्लोव्ज वैद्यकीय कचरा जो आहे तो IMAच्या शाखेमध्ये किंवा जवळच्या दवाखान्यांमध्ये एखादी अशी आपण कलेक्शनची सोय ठेवू शकतो आणि त्यामध्ये जर सर्वांनी तिथे कलेक्ट केला तर तो त्यांच्या कचऱ्याबरोबरच तो जाऊ शकेल. तर हे काही उपाय आहेत वैद्यकीय कचरा व्यवस्थापन करण्याचे. आणि त्यानंतर आपण येतो आपल्या ट्रिक्सच्या बाबतीमध्ये. ट्रिक्स म्हणजे काय, हॅक्स जे म्हणतो आपण, की मास्कचा वापर आपल्याला सहजपणे करता यावा यासाठी आपण काय करू शकतो. तर सगळ्यात पहिली तक्रार मला वाटतं ही असते की मास्क लावून लावून कान दुखतात, कान पुढे यायला लागलेत, कान लाल होत आहेत आणि म्हणून कान दुखू नये म्हणून आम्ही मास्क काढतो. बरोबर आहे ना, बऱ्याच जणांचं हे कारण असतं. तर ह्याला तर साधा सोपा उपाय असा आहे की तुम्ही कानवाले मास्क लावायच्या ऐवजी पट्टीवाले किंवा डोक्याला जे लावायचे आहेत इलास्टिक तसे मास्क वापरा. आणि तसं जर शक्य नसेल आणि कानवाले मास्कच वापरायचे असतील तर त्यासाठी हे अशा प्रकारचे विविध मार्ग आहेत की जे कानवाल्या मास्कला देखील डोक्याच्या मास्कमध्ये कन्वर्ट करतात. हे असं एक प्लास्टिकचं किंवा इतर मटेरियलचं हे एक असं उपकरण आहे जे 3D प्रिंट देखील करता येतं जर तुमच्याकडे प्रिंटर असेल, किंवा काही ठिकाणी हे उपलब्ध असेल ऑनलाईन किंवा उपलब्ध करून देता येईल.
तर हे असं इलास्टिक कितीही ढिलं झालं तरी आपण त्याला वेगवेगळ्या लांबीने वापरू शकतो. त्याचप्रमाणे साधी कापडाची पट्टी आणि त्याला 2 बटणं, मग ती साधी ठेवा, डिझाईनची ठेवा, रंगीत ठेवा किंवा असं काहीतरी बनवा. पण अशा गोष्टी जर आपण वापरल्या तर मास्क आपण व्यवस्थित आणि टाईट व्यवस्थित चेहऱ्याला फिट होईल असा वापरणं सहज शक्य आहे. त्यानंतर कधी कधी आपल्याला काही काळासाठी काढायचा असतो मास्क, जसं पाणी प्यायचंय किंवा तुम्ही कामावर आहात आणि तुम्हाला जेवण करायचंय, मग अशा वेळेला मास्क काढायचा आहे. मग कसा काढायचा? मग तो खाली ओढून गळ्यामध्ये ठेवायचा का? तर मला वाटतं की आता त्याच्यामधला धोका तुम्हाला लक्षात आला असेल. तर गळ्यामध्ये ठेवण्याऐवजी मी तुम्हाला काही उपाय सुचवते. त्याच्यामधला कुठला तुम्हाला वापरण्यासारखा आहे ते तुम्ही वापरू शकता. जरी वेगवेगळ्या पोस्टरमध्ये सांगितलेलं आहे की असा कानामध्ये मास्क नाही लावायचा, पण मला असं वाटतं की फक्त पाणी पिण्यापुरतं किंवा आपल्याला काही काम असेल, खायचं आहे थोडंसं, मग अशा वेळेला आपण जर असा मास्क काढला तर काढताना आपण कानाची पट्टी धरणार, लावताना देखील कानाचं रबरच धरणार आणि त्यामुळं मास्कला समोरून हात लावायची गरज पडत नाही. पण अर्थात असा प्रकार वापरायचा नसेल आणि मास्क पूर्णपणे काढायचा असेल तर काढताना देखील मास्कची मागची बाजू पकडून त्याला काढायचा आणि आपल्यासोबत जी कागदी पिशवी आहे त्या पिशवीमध्ये व्यवस्थित ठेवायचा आणि त्यानंतर मग तुमचं काम झालं की त्यानंतर पुन्हा तुम्ही मास्क लावणार आणि त्यानंतर तुमचे हात मात्र तुम्ही स्वच्छ करायला विसरायचे नाहीयेत. समजा डोक्याच्या मागे बांधायची पट्टी असेल तर अशा वेळेला तुम्ही जर ही वरची पट्टी सोडलीत तर हा मास्क असा समोरच्या बाजूला येऊ शकतो आणि गळ्यापाशी येत नाही, तो असा मोकळा राहतो आणि त्यानंतर मात्र काम झालं की तुम्ही ते लगेच लावू शकता. तर यापैकी कोणती पद्धत तुम्हाला वापरायची आहे, तुम्ही किती धोकादायक वातावरणात आहात आणि काय किती मोठं काम आहे, यानुसार तुम्ही विविध प्रकारे हे करू शकता. त्यानंतर एक पुढची अडचण जी सगळ्या चष्मिश लोकांना आहे ती म्हणजे मास्क लावला की चष्मा वाफेने धुरकट होऊन जातो आणि काहीच दिसत नाही, काम करता येत नाही. मला स्वतःला किती प्रॉब्लेम झाला होता. थोडासा पाऊस होता आणि 2 व्हीलरवरून येत असताना इतकी वाफ आली चष्म्यावर की मला काहीही दिसेना रस्त्यावरचं. तर त्यामुळं ही अडचण खूप स्ट्रॉंग आहे. मग अशा वेळेला काय करायचं? तर यासाठी पण काही मार्ग सुचवू शकते मी. तर शक्यतो तुम्ही जो मास्क वापरणार आहात, सर्जिकल किंवा N95, तर असेच मास्क वापरायचे ज्याला नाकाची पट्टी असेल, जी धातूची पट्टी असते आणि एकदा तुम्ही मास्क लावलात की ती पट्टी नीट घट्ट बसवायची. समजा तुम्ही कापडी मास्क लावताय तर त्या कापडी मास्कला एखाद्या सर्जिकल मास्कची नाकाची पट्टी काढून तुम्ही लावलीत, खराब मास्कची, आणि मग कापडी मास्कला देखील ती नाकाची पट्टी उपलब्ध होऊ शकते. एक असा व्हिडिओ उपलब्ध आहे की तुम्ही कोणताही जर मास्क लावत असाल आणि तुम्हाला चष्म्यावर वाफ येत असेल तर अशा वेळेला टिश्यू पेपरची एखादी छोटीशी घडी घेऊन ती जिथं आपण ती धातूची पट्टी असते मास्कला नाकाच्या वरच्या बाजूला, त्याच्या खालीच तशाच ठिकाणी ती घडी ठेवायची, जेणेकरून वाफ तिथून बाहेर पडणार नाही. पण यासाठी मात्र मास्क व्यवस्थित घट्ट चेहऱ्याला लागणं आवश्यक आहे. काही जण असं करतात की तुम्ही जो मास्क लावलेला आहे त्याच्यावरून एक चिकटपट्टी, जी दवाखान्या वगैरे मध्ये असते ना पांढरी, तर तशी चिकटपट्टी त्याच्यावरून थोडीशी लावली जाते, नाकाला चिकटेल आणि मास्कला पण चिकटेल अशी, जेणेकरून हवा वरच्या बाजूने बाहेर पडणार नाही. आणि हा प्रकार मी करून बघितला की जर आपण चष्म्याच्या काचेला कोरडा साबण थोडासा लावला आणि नंतर पुसून घेतलं तर त्यामुळं पण वाफ येण्याचं प्रमाण कमी होतं. मात्र हवेमध्ये बाष्प भरपूर असेल तर ही आयडिया चालणार नाही. कोरड्या हवेमध्ये मात्र ही आयडिया चालू शकते. याचे पण YouTubeवर व्हिडिओ तुम्हाला भेटतील की बाथरूममध्ये जर आरशावर येत असेल वाफ तर मग काय करायचं, अशा व्हिडिओजचा तुम्हाला वापर करून चष्म्याच्या काचेवर वाफ येणार नाही यासाठी काय करायचं अशा आयडिया सुचू शकतील. तर या गोष्टींना देखील मार्ग आहेत. त्यामुळे कोणतीही अडचण असेल तर त्या अडचणीसाठी मास्क न लावणे हा उपाय नाही असं मला वाटतं. तर काही लोकांची अशी अडचण आहे की त्यांनी ऑलरेडी वॉलवाले मास्क विकत घेतलेत आणि आता सरकारने सांगितलंय की वॉलवाले मास्क तर नाही वापरायचे. मग अशा वेळेला आता काय करायचं? वाया जाणार ना पैसे, आणि किती महागडे आहेत ते.
तर ठीक आहे ना, तुम्ही तुमच्याकडे आहेत तोपर्यंत तुम्ही वापरू शकता. पण एकच काळजी घ्या की तुम्ही असा मास्क लावला की त्याच्या वर कापडी किंवा सर्जिकल मास्क लावा, जेणेकरून मग वॉलमधनं बाहेर येणारी हवा या मास्कमधनं बाहेर येईल. म्हणजे तुमची सुरक्षा पण वाढेल आणि त्याचप्रमाणे वॉल्वला पण एक मास्क लागत असल्यामुळे ते अधिक सुरक्षित होऊन जाईल. त्यामुळं तुमच्याकडे असलेला साठा संपेपर्यंत तुम्ही हा मार्ग वापरू शकता. आता याखेरीज जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा आणि त्यांचं उत्तर नक्कीच तुम्हाला मिळेल. आणि त्याचबरोबर मला वाटतंय की जो आपला दुसरा विनंती होती माझी की तुम्ही कुठल्या प्रकारामध्ये आहात, तर ते आता तुम्ही उत्तर देऊ शकता मला की आता हे सर्व ऐकल्यानंतर तुम्ही सुरुवातीला ज्या प्रकारामध्ये होतात त्याच प्रकारामध्ये राहणार आहात का तुम्हाला आता 1 नंबरमध्ये आपण जायला पाहिजे, मास्क सतत लावायला पाहिजे, योग्य प्रकारे लावायला पाहिजे असं वाटतं, हे देखील तुम्ही जर कमेंटमध्ये सांगितलं तर खूप छान वाटेल. तर आपल्याला ही साथ थांबवायची आहे ना, तर आपल्याला एकच करायला पाहिजे की प्रत्येकाने कोणता ना कोणता मास्क नक्की वापरायला पाहिजे. अगदी साधा एक पदरी जरी मास्क असेल तरी देखील त्याचा फायदा होतो. जो कुठला मास्क लावाल तो योग्य प्रकारे वापरायचा. लावण्यासाठीचे वेगळे नियम आहेत, वापरण्यासाठीचे वेगळे नियम आहेत, त्यासाठी खूप सारे फोटोज व्हिडिओज वगैरे उपलब्ध आहेत. तर मास्क योग्य प्रकारे वापरणं हे अतिशय महत्वाचं आहे. कोणताही वापरा. आणि त्यानंतर जास्तीत जास्त लोकांना योग्य वापराचं महत्त्व सांगा, कारण जेवढे जास्त लोक मास्क वापरतील तेवढ्या लवकर साथ संपेल. आपल्याच हातात आहे. आणि चेहरा का जपायचा, नाक आणि तोंड का जपायचं हे अत्यंत त्यांना सांगण्याची गरज आहे. आणि त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू दे. आणि मला वाटतंय की आपल्याला करोना सोबत जगायचं म्हणजे स्मार्टपणे जगायचं, असं मी मागे पण बोलले होते. तर ते स्मार्ट म्हणजे नक्की काय? स्मार्ट म्हणजे आपल्याला अंतराचं मॅनेजमेंट करायचंय, स्पेसचा वापर करायचा आहे, मास्कचा वापर करायचा योग्य प्रकारे, हवा आपल्याला सुरक्षित ठेवायची आहे मास्क वापरून, वायुविजन करून. आपल्याला बंधनं घ्यायची आहेत, रिस्ट्रिक्शन्स पाहिजेत आपल्यावर की आपण काही गोष्टी करणार नाही, काही ठिकाणी जाणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं वेळेचं आपण व्यवस्थित हे करणार आहे व्हायरसला मारण्यासाठी. त्याचप्रमाणे 15 मिनिटाच्या आत आपलं काम संपवलं की आपण सुरक्षित राहू शकतो. त्यामुळे आता आपण स्मार्ट होऊया आणि करोनाला हरवूया. सो थँक्यू.